मंगलकारी जगत अधिकारी, कर्मरूपी वाटेवरचा तू पालनहारी। तू मंगलकारी जगत अधिकारी, कर्मरूपी वाटेवरचा तू पालनहारी। तू आरंभ तू विशेष, तूच मुचा श्री गणेश। तू आरंभ तू विशेष, तूच मुचा श्री गणेश। लंबोदर महाबल महागणपती गजानन, लंबोदर महाबल महागणपती गजानन। भूमिपुत्र माथाड़ी और जनरल कामगार यूनियन रिलायंस स्मार्ट बाजार इन ऑर्बिट मॉल वाशी यूनिट के माध्यम से हर साल की परंपरा को कायम रखते हुए 10वें वर्ष इन ऑर्बिट में इन ऑर्बिट चा राजा को बेहद भक्ति भाव के साथ विराजमान किया गया है, जहां इस साल भूमिपुत्र माथाड़ी और जनरल कामगार यूनियन के माध्यम से गणेशोत्सव के पावन मौके पर श्री सत्यनारायण महापूजा का आयोजन किया गया, जहां भगवान का दर्शन लेने भूमिपुत्र माथाड़ी और जनरल कामगार यूनियन के सलाहकार और पूर्व विरोधी पक्ष नेता दशरथ भगत, संस्थापक अध्यक्ष व युवा नेता निशांत भगत, युवा नेता संदीप भगत, रिलायंस स्मार्ट बाजार इन ऑर्बिट मॉल वाशी यूनिट के अध्यक्ष आदिल शेख और तमाम वाशी यूनिट के सदस्य उपस्थित थे। इस दौरान सभी ने बप्पा की विधिवत आराधना की और इन ऑर्बिट चार राजा का दर्शन कर आशीर्वाद लिया। इस दौरान भूमिपुत्र माथाड़ी और जनरल कामगार यूनियन के संस्थापक अध्यक्ष निशांत भगत ने सभी को गणेशोत्सव की शुभकामनाएं देते हुए कहा कि लोकमान्य तिलक जी के विचारों का अनुसरण कर आज सभी को एकत्रित कर इस गणेशोत्सव के माध्यम से उनके विचारों को साकार किया गया है। इन ऑर्बिटच्या राजाचा दर्शन घ्यायला ज्या ठिकाणी आलो असताना सत्यनारायणच्या महापूजेच्या निमित्तानं सर्व कामगारांसोबत चर्चा करता आली। खरं तर लोकमान्य टिळकांनी आपल्याला हा सार्वजनिक उत्सव का साजरा करावा आणि कशासाठी साजरा करावा हे आपल्याला शिकवलेलं आहे। सर्वच कामगार क्षेत्रातील सर्व माझे सहकारी यांनी या ठिकाणी इन ऑर्बिट मॉलमध्ये म्हणजेच आपल्या स्मार्ट बाजारमध्ये इन ऑर्बिटचा राजा हा या ठिकाणी विराजमान केलेला आहे। आपण आपल्या कामामध्ये व्यस्त असताना सर्वांनी एकत्र आलं पाहिजे। आपण त्या डिपार्टमेंटच्या पोरांनी सर्वांनी एकत्र येऊन हा उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा केला पाहिजे आणि सर्वांनी एकत्र येऊन एक भूमिका पुढे घेऊन गेलं पाहिजे। ह्यासाठी इन ऑर्बिटचा राजा या ठिकाणी दरवर्षी बसवतात। हे 10वं वर्ष आहे। 10 वर्षामध्ये जी सुरुवातीला ज्या पोरांनी सुरुवात केली आज त्याचा वटवृक्ष तयार झालेला आहे। जवळजवळ 500 ते 600 भाविक या ठिकाणी दर्शन घेत असतात, महाप्रसादाचा लाभ घेत असतात आणि म्हणूनच जे जसं मी मगाशी उल्लेख केला की लोकमान्य टिळकांनी जे सर्वांना एकत्र करण्याची भूमिका जी काही वर्षा अगोदर घेतलेली होती ते आज या ठिकाणी प्रत्यक्षात उतरताना दिसते आणि म्हणूनच आपण आपल्या कामामध्ये व्यस्त असतानाही धार्मिक विषयामध्ये श्रद्धेने त्या भावनेने ह्या गणेशोत्सवामध्ये गणरायाची पूजा अर्चा केली पाहिजे आणि ह्या ज्या ठिकाणी आपण काम करतोय त्या ठिकाणी कुठलाही अशी अपवादात्मक घटना घडू नये। सर्वांना चांगलं ऐश्वर्य मिळावं, सगळ्यांना चांगली बुद्धी मिळावी, सगळ्यांच्या हातून चांगलं काम व्हावं म्हणून खऱ्या अर्थाने याच उद्दिष्टाने सर्वांना एकत्र आणण्याचा प्रयत्न आणि त्या भावनेतनं हे गणरायाचं विराजमान या ठिकाणी करत असतो आणि म्हणून युनियनच्या माध्यमातून या सर्व सहकार्याने सर्व कामगारांनी सर्वांनी एकत्र येऊन हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा जल्लोषात करत असतात आणि म्हणून माझीही गणरायाची चरणी प्रार्थना आहे की जे कर्मचारी, जे कामगार, जे युनियन मधले सदस्य, जे या कॅम्पसमध्ये काम करणारे सर्वच माझे सहकारी यांना चांगलं सदृढ आयुष्य द्यावं, चांगलं त्यांच्या हातून काम घडावं हीच ईश्वर चरणी गणराया चरणी प्रार्थना करतो। इतना ही नहीं, इस दौरान महाप्रसाद का भी आयोजन किया गया जिसका इन ऑर्बिट मॉल में कार्यरत यूनियन के कर्मचारियों और सभी गणपति भक्तों ने लाभ उठाया। ब्यूरो रिपोर्ट, नवीन नेटवर्क।